एक दिवस असे झाले, की माझे पती ऑफिसहून घरी आले आणि त्यांच्याबरोबर त्यांचा एक मित्रही आला होता. हिवाळ्याची संध्याकाळ होती म्हणून मी जेवण लवकर तयार केले होते. माझे पती ज्या मित्राला आणले होते, त्याला मी आधीपासून ओळखत होते. त्याचे नाव राजेश होते आणि त्यांचा मित्र राजेश हॉलमधील सोफ्यावर बसले. मग मी दोघांसाठी चहा केला आणि देऊ गेले. त्यानंतर दोघे चहा पीत असताना बोलत होते. सुमारे 1 तासानंतर माझ्या पतीने म्हटले, "काजल, आज राजेश आपल्या घरीच राहणार आहे, तर जेवण घेऊन डायनिंग टेबलवर ये." मी म्हटले, "ठीक आहे, आता जेवणाची तयारी करते." आणि मित्रांनो, माझे नाव काजल आहे. तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगितले. दिसण्यात मी अशी आहे की तुम्ही माझ्याकडे पाहून वाहच काढाल. तर समजले असेल की मी कशी दिसते. मग मी जेवण घेऊन हॉलमध्ये टेबलवर ठेवले आणि दोघांना वाढून मीही त्यांच्याबरोबर जेवायला बसले. दोघे ऑफिसच्या गोष्टी बोलत होते. आणि हो मित्रांनो, माझ्या पतीचे नाव मिलन आहे. थोड्या वेळाने आम्ही तिघांनी जेवण संपवले. मग माझ्या पतीने मला पिण्याचे साहित्य आणायला सांगितले. तुम्हाला वाटेल जेवणानंतर पिणे, तर सांगते, आमच्या पुण्यात कधीही पिण्याचे चालते. जेव्हा मी पिण्याचे साहित्य घेऊन आले, तेव्हा माझ्या पतीने पुन्हा म्हटले, "काजल ऐक, सोबत शतरंजचा गेमही घेऊन ये." माझे पती आणि त्यांचा मित्र यांना शतरंज खेळायला खूप आवडायचे. मी सगळं घेऊन आले. मग त्यांनी म्हटले, "जा आता एक चादरही घेऊन ये आणि इथे अंथर." मग दोघे तिथे बसून पिऊ लागले आणि सोबत शतरंज खेळू लागले. जसजसा गेम पुढे सरकत गेला तसतसे दोघांचे पिणेही वाढत गेले आणि दोघांना नशा चढू लागला. मग दोघे काही डावाला लावू लागले. तेव्हा राजेशने माझ्याकडे इशारा करून माझ्या पतीला काहीतरी म्हटले. मी तिथेच होते आणि त्यांचा गेम पाहत होते. जेव्हा त्याने माझ्याकडे इशारा केला तेव्हा मी थोडा वेळ शांत उभी राहिले. मग मी माझ्या पतीला बाजूला बोलावले आणि समजावले. "बघ, मी तुझ्या मित्र राजेशला कबड्डी खेळू देणार नाही." माझ्या पतीने म्हटले, "असं काही होणार नाही, कारण मी राजेशला जिंकू देणार नाही. तू टेन्शन घेऊ नकोस." मग राजेश आणि माझे पती मिळून शतरंजचा पहिला राऊंड सुरू झाला. माझ्या पतीने शतरंज सेट करायला सुरुवात केली आणि बघता बघता गेम सुरू झाला. मी खूप घाबरले होते, कारण माझी इज्जत दावाला लागली होती. मी माझ्या पतीजवळ बसून गेम पाहू लागले. थोड्या वेळाने पहिल्या राऊंडमध्ये माझे पती जिंकले. तेव्हा मला थोडी सुटका वाटली की चाललं, मी वाचले. माझ्या पतीने म्हटले, "बघ, मी तुला सांगितलं होतं ना की मी राजेशला जिंकू देणार नाही. तुला माझ्यावर विश्वास नव्हता. पण काजल, मी या गेमचा खूप जुना खेळाडू आहे. मी आजवर कधीच हरलो नाही." तेव्हा राजेश बोलला, "असं आहे मिलन, जर तू असा आहेस तर चल एकदा आणखी खेळूया. यावेळी जर मी हरलो तर मी तुला माझी कार देईन. आणि जर तू हरलास तर तुला माहीत आहे मला काय हवंय." त्याची गोष्ट ऐकून मला खूप भीती वाटू लागली. कारण आता मला कळाले होते की तो आपली हरलेली गेम जिंकण्यासाठी नव्हे तर माझ्यासाठी खेळत आहे. त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं की जर तो जिंकला तर आज मला हवं घेईल. तो हळूहळू माझ्याकडे पाहून स्माईलही देत होता. पण माझ्या पतीला हे काही दिसत नव्हते. त्यांना तर फक्त राजेशची कार स्वप्नात दिसत होती की लवकर राजेशची कार जिंकून घेऊ. माझ्या पतीने राजेशला म्हटले, "राजेश चल, मला ही डील मंजूर आहे." मी खूप प्रयत्न केले माझ्या पतीला थांबवण्याचे. पण मिलनने माझी एकही गोष्ट ऐकली नाही आणि दोघांनी गेम सुरू केला. मी दोघांसाठी तिसरा ग्लास पिण्याचा बनवून दिला. ते पीत असताना खेळू लागले. यावेळी मला आणखी जास्त भीती वाटत होती, तर मला राजेशसोबत कबड्डी खेळावी लागेल. दोघे खेळत खेळत 20 मिनिटे झाली. तसतच अचानक राजेश खुश होऊ लागला, कारण त्याने शतरंजमध्ये अशी चाल चालली होती की आता मिलनला जिंकणे कठीण होते आणि शेवटी तेच झाले. मिलन उदास होऊ लागला आणि तो हारला. राजेश जिंकला. मला समजले की आता राजेश मला खट्या कबड्डी खेळवणार आहे. मग राजेश माझ्याकडे पाहून स्माईल देत बोलला, "भाभीजी, आता तुम्ही आपले काम सुरू करा." मी तिथे बसून बसून माझ्या पतीकडे पाहत होते आणि विचार करत होते की आता काय करू. तसतच मिलनने माझ्याकडे पाहून हो म्हणण्याचा इशारा केला. मग मी तिथून उठले. राजेश आणि माझे पती दोघेही माझ्यासमोरच बसले होते. मग मी हळूहळू सगळं उघडू लागले. तसतच मला अचानक आठवलं की माझे व्हॉलीबॉल आतून तसेच आहेत. मी त्यांना कव्हर घालायला विसरले होते. तसतच राजेशने मला थांबवले आणि म्हटले, "भाभी, तुम्ही आत कुठे जात आहात? आधी काम तर पूर्ण करा." मी राजेशला म्हटले, "फक्त 2 मिनिटात येते. माझा व्हॉलीबॉलचा कव्हर रूममध्ये पडला आहे. तो घेऊन येते." त्याने म्हटले, "ठीक आहे, पण लवकर परत या." मग मी रूममध्ये गेले. माझ्या व्हॉलीबॉलला कव्हर घातले आणि परत आले. मला खूप लाज वाटत होती की आज मला माझ्या पतीमुळे राजेशसोबत कबड्डी खेळावी लागेल. जेव्हा मी त्यांच्याजवळ आले, तेव्हा माझ्या पतीने मला डोळ्यांच्या इशाऱ्याने विचारले, "व्हॉलीबॉलला बदामचा कव्हर घातलास का?" मीही इशाऱ्याने हो म्हटले. तसतच राजेशने माझ्या पतीला विचारले, "अरे मिलन, तुम्ही दोघे काय बोलत आहात?" मी इशारा करून राजेशला म्हटले की काही नाही. तो तर फक्त असंच.
तर मी त्याला म्हटले, "ठीक आहे भाभी, आता तुम्ही तयारी करा." आणि हळू करत मी त्याच्यासमोर फक्त व्हॉलीबॉल आणि बादामच्या कव्हरमध्येच उभी होते. मला म्हणजे खूपच लाज वाटत होती आणि राजेश तर मला बघतच होता, पण मी काही करू शकत नव्हते. मी माझे डोळे खाली झुकवले. तसतच माझ्या पतीने म्हटले, "काजल, एक ग्लास पिण्याचा तर बनव." तर मी दोघांना एक ग्लास दिला आणि हा त्यांचा चौथा ग्लास होता आणि ते दोघे तोही प्यायले. यानंतर राजेश बोलला, "यार मिलन, मला हे चांगले वाटत नाही की भाभीजी माझ्यासमोर या अवस्थेत उभ्या आहेत. मी इच्छितो की भाभीजी आधीसारख्या तयार होऊन बसाव्यात. पण हो, यासाठी एक चेसचा गेम खेळावा लागेल. मिलन, जर आता तू हारलास तर आता भाभीला व्हॉलीबॉलचा कव्हर, बादामचा कव्हर सगळं काढावं लागेल." दोघांना पूर्णपणे नशा चढला होता आणि माझ्या पतीला तर अजिबात होश नव्हता. त्यांना आता पिण्यामुळे झोपही येत होती. तसंच राजेश बोलला, "बघ मिलन, जर तू जिंकलास तर मी आत्ता तुझ्या अकाउंटमध्ये ₹500 टाकून देईन." त्याची अशी पैशाची अट ऐकून माझे पती मान्य झाले. पण मला मिलनवर खूप राग आला, कारण तो आता खेळण्याच्या अवस्थेतही नव्हता. तरीही गेम सुरू झाला. थोडा वेळ गेम खेळल्यानंतर मी पाहिले की राजेश खुश होत आहेत. तर मला समजले की ते जिंकणार आहेत. मग मीही रागानेच एक ग्लास प्यायले, जेणेकरून मला लाज न येईल आणि मी माझी बेइज्जती सहन करू शकेन. मग 15-20 मिनिटांनी त्यांचा चेसचा गेम संपला आणि यावेळी राजेश जिंकला. त्याने म्हटले, "भाभी, मी जिंकलो आहे." तेव्हा माझे तर होश उडाले. राजेश माझ्यासमोर हसू लागला आणि म्हणू लागला, "चला भाभी, आता तर कबड्डी खेळायचीच आहे." मी हळूहळू व्हॉलीबॉल आणि बादाम उघडायला सुरुवात केली आणि आता मी एका अनोळखी माणसासमोर तशीच उभी होते आणि तेही माझ्या पतीमुळे. राजेशजीने माझ्या बादामाकडे इशारा केला आणि विचारले, "भाभी, हे काय म्हणतात?" तर मी पूर्णपणे लाजली. मित्रांनो, माझ्या लग्नाला अजून फक्त 4 महिनेच झाले होते. त्या दिवशी मी मेकअप करून तयारही झाले होते आणि मिलन तर तिथेच झोपला होता. तर राजेश मला म्हणू लागला, "मिलन तर इथे आरामात झोपला आहे. आपण तर रूममध्ये जाऊ आणि तिथे आराम." मला तर भीती वाटू लागली. राजेशजींच्या हावभावांवरून मला समजले होते की हो, आता ते मला खट्या हावभावांवरून मला समजले खेळणार. आणि मिलन तर गाढ झोपेत होता. मग राजेश माझ्याजवळ आला आणि बोलला, "तर भाभी, चला रूममध्ये." मग त्याने माझा हात धरला आणि मला रूममध्ये नेऊ लागला. मी पाहिले की त्याचा गाजर तर आधीच तंबू बनला होता आणि आज सामावतही नव्हता. तसंच राजेशजीने दार बंद केले. आता रात्री जवळ वाजणार होते आणि आता ते कबड्डी खेळायलाच जाणार होते. पण मला अचानक जाणीव झाली की हे सगळं चुकीचं आहे. दारूच्या नशेत माझ्या पतीने मला डावाला लावलं. मीही नशेत होते आणि हे चालू ठेवलं तर उद्या माझं घर, माझा विश्वास, माझी इज्जत सगळं संपेल. मी ठामपणे म्हटले, "राजेश, थांबा. हे चुकीचं आहे. मी तुमच्यासोबत कबड्डी खेळणार नाही. माझा पती नशेत होता म्हणून त्याने त्याने मला दावा लावला, पण मी जागृत आहे. मी तुम्हाला सांगते की हे थांबवा." राजेश थोडा थक्क झाला. तो म्हणाला, "भाभी, तुम्ही म्हणताय." मी म्हटले, "हो, आज जे झालं ते चुकीचं होतं. माझ्या पतीने मला वस्तूसारखं वागवलं. तुम्ही ही संधी साधली. पण आता मी नाही म्हणते. तुम्ही घरी जा." राजेश काही वेळ शांत राहिला. मग त्याने डोके खाली घातले. आणि म्हटले, भाभी, तुम्ही बरोबर आहात. मीही नशेत होतो. हे सगळं चुकीचं आहे." "मी आता जातो." इतकं बोलून तो रूममधून बाहेर गेला. मी दार बंद केले आणि माझ्या पतीजवळ जाऊन बसले. तो अजूनही झोपलेला होता. सकाळी जेव्हा तो जागा झाला तेव्हा मी त्याला सगळं सांगितले. मी म्हटले, "मिलन, तू काल मला दावाला लावलंस. दारूच्या नशेत तू माझी इज्जत गमावलीस. मी तुझ्या मित्रापासून स्वतःला वाचवलं. पण आला तुझ्या विश्वास राहिलेला नाही." मिलन खूप लाजला आणि पश्चात्ताप करू लागला. त्याने माझ्या हातात हात घातला आणि म्हटले, "काजल, मी चुकीचा होतो. मी कधी पत्नी आहेस, वस्तू नाही. मी आता दारू आणि जुगार दोन्ही सोडतो." मी त्याला सांगितले की विश्वास परत मिळवायला वेळ लागेल. पण आता आपण दोघेही या चुकीतून शिकलो आहोत. विवाहात आदर आणि विश्वास सर्वात महत्त्वाचा असतो. दारू आणि जुगाराने घर उद्ध्वस्त होऊ शकतं. कोणालाही वस्तूसारखं वागवू नये. त्या दिवसानंतर आम्ही दोघांनीही दारू सोडली आणि एकमेकांशी अधिक खुलेपणाने बोलू लागलो. राजेशनेही नंतर माफी मागितली आणि आम्ही त्याला पुन्हा घरी बोलावले नाही. ही घटना आम्हाला शिकवून गेली की नशेत घेतलेले निर्णय आयुष्यभर पश्चात्तापाची ठिणगी ठेवतात आणि पत्नी किंवा पतीला कधीही खेळात किंवा दावात लावणं ही सर्वात मोठी चूक आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.